सहकार्य केलं। माता वहिनी त्याच्यामध्ये सहकार्य करून त्यांचं पटांगण स्वच्छ करतच आलेले आहे। जवळपास 70 कचरा कुंड्या प्रत्येक घराच्या समोर पण लावल्या गेलेल्या आहेत। आणि मला एकच इथं बंधू आणि बहिणींना विनंती आहे तर तुम्ही पालक वर्ग आहात, तुम्ही जर पालकांनी, जर आजी आजोबांनी, आई वडिलांनी जर कागद इकडचे गोळा इकडचे तिकडचे गोळा करून जर मुलांच्या समोर जर त्या कचरा कुंडीत जर टाकले तर आणि तरच आपली ही पुढची पिढी ही त्या कचरा कुंडीत टाकेल। त्यांच्या मनामध्ये आपोआप बिंबवलं जाईल। तुम्हाला फक्त एक तासाचं काम आहे फक्त, किंवा थोडंसं काम करायचं आहे 10 मिनिटाचं, आणि जे पुढच्या संस्कृती पुढच्या मुलांच्या मनामध्ये डोक्यामध्ये घालायचंय की माझे आजी आजोबा आई वडील जर उचलत असतील कागद तर हे माझं कर्तव्य आहे। आणि जर हे कर्तव्य तुम्ही जर पहिले निभावलं तरच आपले मुलं पुढची पिढी हे करू शकेल, असं एक माझं मानस आहे। आणि 100% तुम्ही सर्वजण मला याच्यात सहकार्य करत आहात, असंच करत राहा। या मंगल प्रसंगी चिरंजीव दिनेश आणि चिरंजीव मंगल, आता मंगल आपल्या गावात तिकडे जात आहे। हिवरे बाजार सारखंच गाव आपलंही होणार आहे, राळेगण सिद्धी सारखं गाव आपलं पण होणार आहे, पळवेगाव एक दिवस आपलं पण गावाचं नाव संपूर्ण देशात होणार आहे। तर मी इथं विनंती करतो मंगलला की आपल्या गावातून जिथं आता ती संगमनेरमध्ये उंडे परिवार जाणार आहे तिकडे सुद्धा हे स्वच्छता अभियान तिकडे पण तिने एक कचरा कुंडी लावून चालू करावं। आणि या दोन्ही वरवधूस LIC कुटुंब 95 हे संबंधनगर तसंच माझे सर्व एजंट बंधू बहिणी कृष्ण परिवार यांच्यातर्फे या दोघांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्याचं जावो व देशाची सेवा यांच्या हातून घडो व स्वच्छ भारत साठी या दोघी जोडीने खूप खूप अभियान माझ्यासोबत करावं अशी मी कृष्णदेवनी प्रार्थना करतो। जय हिंद, जय भारत।